बालदोस्तांनो, भित्रा ससा ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी शिकवण मोठी, भाग 1. गोष्ट लहान मुलांसाठी असली तरी मोठ्यांनीही बोध घ्यावा अशी आहे. पीकेस लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. भित्रा ससा. एक खूप मोठे जंगल होते. त्या जंगलात चित्रात दाखविल्याप्रमाणे विविध प्रकारचे प्राणी राहत होते. त्यात एक ससाही राहत होता. पण हा ससा गोष्टीच्या नावाप्रमाणेच थोडासा भित्रा होता, घाबरट होता. एकदा खेळून दमून भागून तो ससा एका झाडाखाली गाढ झोपला होता. त्याचवेळी सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे झाडाची पिकलेली पाने खाली पडू लागली आणि असेच एक पान सशाच्या पाठीवर पडले आणि ससा खूप घाबरला. तो पळत सुटला. पळता पळता घाबरलेला ससा जंगलात सगळ्यांना सांगत सुटला. आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. असे तो सतत म्हणत पळत होता. त्याचे हे बोलणे हरणाने ऐकले आणि हरीणही घाबरले. हरीणही सशासोबत म्हणू लागले आणि पळू लागले. आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. असे म्हणत ससा आणि हरीण पळत सुटली. पुढे वाटेत त्यांना भेटले माकड. माकडाने त्यांना उत्सुकतेने विचारले, तुम्ही का पळत आहात? काय झाले आहे तुम्हाला पळायला? त्यावर ससा म्हणाला, काय सांगू, आभाळ फाटले, सशाच्या पाठीवर पडले, पाठ फुटली, पळा पळा. तो थरथरत सांगू लागला. त्यांना इतके घाबरलेले पाहून माकडही घाबरले आणि तोही त्यांच्या सोबत पळायला लागला. पुढे त्यांना भेटला हत्ती. त्यालाही तेच सांगितले आणि असे करता करता हरिण, माकड, हत्ती सारेच मिळून पळायला लागले. पुढे वाटेत त्यांना भेटला कोल्हा. कोल्ह्याने उत्सुकतेने विचारले, का रे पळता? मग ससोबा पुढे सांगू लागला, एका झाडाखाली आभाळ फाटून माझ्या पाठीवर पडले आणि माझी पाठच फुटून गेली. असे तो घाबरत घाबरत सांगू लागला. पळा पळा हे ऐकून कोल्हा मात्र काही घाबरला नाही. त्याला खूप हसू येऊ लागले. तो हसतच म्हणाला, असं होय, मला दाखव तर, कुठे आभाळ पडले आहे, कोणत्या झाडाखाली पडले आहे? पण सशाला काही ते दाखवता आले नाही आणि पुन्हा सोसाट्याचा वारा सुटला. तशी झाडाची पिकलेली पाने पुन्हा वेगाने खाली पडू लागली. बिचारा ससा आताही भीतीने थरथर कापू लागला. पडलेली पाने पाहून झाला प्रकार कोल्ह्याच्या लक्षात आला. मग कोल्हा म्हणाला, अरे वेड्या, हे आभाळ नाही फाटले, हे तर झाडाची पाने पडली तुझ्या पाठीवर. असे म्हणत मोठ्याने हसू लागला आणि हे ऐकून इतर प्राणी देखील सशाची फजिती पाहून हसू लागले. कोल्ह्याचे बोलणे ऐकून झाला प्रकार सशाला सुद्धा लक्षात आला. सशाला स्वतःची झालेली फजिती पाहून फार फार वाईट वाटले आणि बिचारा ससा गुपचूप जाऊन झुडपात लपून बसला. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि स्वतःचे चुकीचे तर्क लावू नये. सशाने झालेल्या फजितीमुळे आपल्या भित्रेपणावर कशी मात केली ती कथा भाग 2 मध्ये बघूया. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.